हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल प्रीती लाईफ. कसे आहे सर्व? मस्त मजेत असतील. मी पण खूप मस्त मजेत आहे. आणि आज तुम्हाला मी खास सर्वांना धन्यवाद देण्यासाठी मी हा व्हिडिओ काढत आहे. तो खूप साऱ्या लोकांनी मला विश केले की माझ्या वाढदिवसाच्या मला शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल सर्वांचं मनापासून मनापासून धन्यवाद. कारण काय माझी फर्स्ट फॅमिली, मम्मी, माझा भाऊ, माझ्या बहिणी वगैरे, नंतर माझी यूट्यूब फॅमिली, नंतर माझी इंस्टा फॅमिली, नंतर माझी व्हॉट्सअप फॅमिली, नंतर माझी फेसबुक फॅमिली, एवढ्या सर्वांनी मला भरपूर विश केल्या, भरपूर मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला सर्वांना वाटत आहे प्रीती एकटी राहत नाही आहे, तर हो, प्रीती खरंच एकटी राहत नाही आहे. प्रीतीबरोबर एवढे भरपूर लोक राहतात, एवढे भरपूर, म्हणून मी तर एवढे हॅप्पी आहे ना. एकटं माणूस हॅप्पी राहू शकतं का? नाही राहू शकत. मग एकटं माणूस हॅप्पी, म्हणून मी खूप 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 हॅप्पी आहे. मी सांगू पण शकत नाही आहे. आणि आता मी काहीतरी नवीन टार्गेट घेतलेला आहे. तर मी फिरायला गेले होते, तो मला व्हिडिओ पोस्ट करायचा आहे. मी तिकडून आले, माझा बड्डे कसा सेलिब्रेट केला हा पण मला व्हिडिओ पोस्ट करायचा आहे. पण त्याच्या अगोदर म्हणलं की नाही, चला पहिल्यांदा सर्वांना धन्यवाद बोलूया. तर मी अशा प्रत्येकाला पर्सनली मेसेज तर सेंड केलेलेच आहेत. पण ज्यांना पण मला करता आले नाही किंवा ज्यांना मला करता आले नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि सर्वांसाठीच आहे, म्हणजे त्यांच्यासाठीच नाही, हा सर्वांसाठी व्हिडिओ आहे. म्हणून मग म्हणलं की चला. तर मी केक कट वगैरे काय केलेलं नाही आहे, पण तरी पण माझा भरपूर सारा खर्च झाला. तर मला थोडंसं गिल्ट वाटतंय, पण नाही वाटून घेतलं पाहिजे. कारण की थोडाफार इकडं तिकडं तर होणारच ना. कारण की माझे 500 रुपीज गेलेले आहेत माझ्या बड्डेला. म्हणून थोडंसं मला वाईट वाटलं की बाबा मी ते पैसे नसते घालवले तर माझे 8 दिवस त्याच्यामध्ये गेले असते. हा मला प्रश्न पडला. पण परत म्हणलं की नको, चला आपला थोडासा एन्जॉय झाला, आपण थोडासा टाईम स्पेंड केला स्वतःशी. आणि एकटी गेले मी, खूप सारी फिरले, खूप सारं काय काय खाल्लं. आणि मी पहिल्यांदा, मला सांगायला तुम्हाला आवडेल की मी बाहेर जाऊन काय काय खाल्लं आणि ते पण एवढ्या गोष्टी खाल्ल्या ते. आणि खरं मला छान वाटलं. आणि मला आहे ना एका गोष्टीचं बाहेर पण वाटलं की चला बाबा, मी काहीतरी स्वतः करू शकते किंवा करत आहे. आणि आणि एक टार्गेट घेतलेलं आहे. तर मी आता माझं 2025 संपलेलं आहे. आणि 2025 पण संपलेलं आहे. आणि माझं 2000 वय पण काय म्हणतात 2000 वय नाही, सॉरी, 2025 आपल्याला संपलेलं आहे. आणि माझं जे 2025 आहे कंप्लीट, ते पण झालेले आहे. आता मी 26मध्ये इन केलेलं आहे, इयरच्या पण आणि माझ्या ज्या वयाच्या आहे त्याच्यामध्ये पण. तर आता खरंच नवीन टार्गेट घेतलेलं आहे. आणि मी तुम्हाला कायम बोलत होते की मला 2026मध्ये काहीतरी नवीन करायचं आहे. तर मी केलेलं आहे. ते सरप्राईज लवकर तुमच्यापर्यंत येणार आहे. मी बोलत होते, तर ते सरप्राईज लवकरच तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल. थोडासा टाईम लागेल अजून. मला असं वाटलं होईल माझ्या बड्डेपर्यंत, पण नाही झालं, सॉरी. तर मी पटकनी लवकरच ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर मी घरात राहते, मी घरात बसून छान इन्कम पण घेते. आणि स्वतःला पण एवढं बिल्ड केलेलं आहे मी, स्वतःचं पण कम्युनिकेशन एवढं वाढवलेलं आहे मी, बोलण्याबाबत पण किंवा स्किल म्हणा, ते पण माझं खूप छान डेव्हलप झालेलं आहे. आणि रोज मला तिथून नवीन नवीन शिकायला भेटत आहे. ह्या मी कम्युनिटीवर वर्क करत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला वर्क करते आहे, गव्हर्नमेंट ॲप्रुव्हल आहे. आणि तिथून पण मला खूप छान विश आल्या की वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या. आणि खूप साऱ्या लोकांनी केल्या, तर त्यांना पण, त्या कम्युनिटीला पण माझ्यापासून मनापासून धन्यवाद. तर राईजअप क्लबमध्ये मी वर्क करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये 1 नंबर वर्क करत आहे. तिथून पण मला, म्हणजे खूप साऱ्या महाराष्ट्रामधून मला विश आल्या. खूप सारे लोक मला, नाही का, अख्ख्या महाराष्ट्रामधून. आता यूट्यूबवर पण बरेच लोक बघतात आहे मला, इन्स्टावर पण बरेच लोक बघतात आहे. आणि व्हॉट्सअपला पण माझे, म्हणजे नाही का, जवळचे फ्रेंड सर्कल आहे, ते पण खूप लोक बघतात आहे. म्हणून मला अजून खूप छान वाटलं. एवढ्यांनी मला अख्ख्या महाराष्ट्रामधून विश केलं, तर तुमचं खरंच परत मनापासून धन्यवाद. आणि खरंच म्हणून मी म्हणते की मी एकटी राहत नाही आहे, मी एकटी राहत नाही आहे. माझ्यासोबत एवढे सारे लोक आहेत. रोजचे माझ्याबरोबर माझे व्हिडिओ मी पोस्ट केले तर रोजचे माझे 2-3 हजार लोक व्हिडिओ बघतात, एवढे माझ्यासोबत आहेत. मग मी कशी स्वतःला बोलेन की मी एकटी आहे म्हणून? नाही आहे. मी तुमच्याबरोबर खूप छान टाईम स्पेंड करते, मी व्हिडिओ काढते, व्हिडिओ काढत असताना मी बोलते,
तुम्हाला असं सर्व तुम्ही समोर दिसता की बाबा म्हणजे मी काही बोलत नाही, रियालिटी आहे. कारण की मला असं वाटतं की नाही का मी तुमच्याबरोबर, तुम्ही माझ्या समोर आहेत आणि मी तुमच्याबरोबर कम्युनिकेशन करते आणि जे तुमचे काही फीडबॅक येतात मला कमेंट्समधून ते मला छान वाटतात की बाबा छान कमेंट्स करता म्हणून. आणि त्याच्यातून मला अजून एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते की चला अजून आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे आणि नवीन तुमच्याबरोबर पर्यंत मला पोहोचवायचं आहे. आणि मी घरात वर्क करते म्हणून असं नाही आहे की बाबा अगोदर तुम्ही माझे व्हिडिओ पाहायचा तर मी नाही का मला काय काम नव्हतं काय नव्हतं तरी पण मी असे स्वतःला गबाळ्यावाने ठेवत होते, आवरत नव्हते, काय नव्हते. हा अशाच अवतारामध्ये मी कॅमेरासमोर येत होते, व्हिडिओ शूट करत होते, तुमच्यापर्यंत पोहोचवत होते. म्हणजे मी स्वतःला कधी टाईम दिला नव्हता आणि देत पण नव्हते. हाय असेच मी तुमच्यापर्यंत येत होते. पण मी स्वतः आता घरात आहे तरी पण असं आहे माझं तर घरात बसून वर्क चालू आहे, माझं काय म्हणजे मोबाईलमध्येच असतं. तर मी असं पण करू शकते की बाबा चला माझं काय आहे काम मी करत आहे. पण नाही, मी स्वतःला पहिल्यांदा प्रॉपर टाईम देते आणि स्वतःचं स्वतः आवरते पूर्ण आणि मगच कॅमेऱ्यासमोर येते आणि मगच माझं काय गोष्टी असते आणि ते मी करत असते. आणि ते पण नाही का मी माझं टाईम टेबल तयार केलेलं आहे की बाबा आपल्याला ह्या वेळेत ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर मग त्या वेळेस आपण स्वतः तेवढं प्रॉपर झालंच पाहिजे तयार. असं नाही की बाबा आता मला उशीर झाला आहे मग मी हाय असंच बसतो. आपण जॉबला जाताना कसं प्रॉपर त्या टायमाला उठणारच, त्या टायमाला आवरणारच आणि त्या टायमाला जाणारच. तसं हा आपला एक जॉबच आहे म्हणून आपण करायचं. घरात असू नाही तर बाहेर असू, पण हा आपला एक प्रकारे जॉबच आहे. पण इथं आपल्याला टाईम फ्रीडम आहे फुल, आपण आपल्या मनाने वर्क करू शकतो. तर खूप छानशा काही गोष्टी आहेत आणि मी एक टार्गेट घेतलेलं आहे आता आणि ते मला पूर्णच करायचं. कसल्याही एनी हाव मला पूर्णच करायचं आहे. म्हणून आता फक्त माझा फोकस त्याच्यावर असणार आहे आणि तुमच्यापर्यंत एक एक गोष्टी येणारच आहेत. जशा जशा काय म्हणतात त्याला एक एक पाऊल मी पुढं जाईन तशा तशा तो गोष्टी तुमच्यापर्यंत येणारच आहेत. फक्त स्वतःला टाईम द्या, स्वतःवर थोडंसं प्रेम करायला सुरुवात करा. नंतर कोणाची वेळेची गरज नाही आहे. अगोदर आपल्याला असं वाटेल हे मला वेळ देत नाही, तो मला वेळ देत नाही, ह्याने माझ्याबरोबर बोलावं, त्याने माझ्याबरोबर बोलावं, ह्याने माझ्याबरोबर टाईम स्पेंड करावं. पण नाही, जर स्वतःवर तुम्ही प्रेम करायला लागाल तर कोणाच्याही टाईमची गरज नाही आहे आपल्याला. ह्याने माझ्यावर टाईम स्पेंड करावा, अजिबात नाही, अजिबात म्हणजे अजिबात. स्वतःमध्ये एवढं मग्न होऊन जा, कारण की जोपर्यंत आपण एखादी गोष्ट अचीव करत नाही तोपर्यंत तरी. तर मला असं वाटतं की मी एक पाऊल का होईना मी पुढं आलेली आहे आणि मला समजलेलं आहे की बाबा असं पण लाईफ असते, असं पण आयुष्य असतं, आपण असं पण जगलं पाहिजे, हे मला समजलेलं आहे. म्हणून मला थोडंसं भारी वाटते. अजून काही गोष्टी खूप करायच्या आहेत आणि करत राहील. तुमचा भरपूर सारा मला सपोर्ट आहे आणि खरंच करत राहील. म्हणून आता तुम्हाला सर्वांना समजलं असं त्या दिवशी पण माझी एक कमेंट्स आली, मला जास्त नाही आल्या, की तू एकटी राहत नाही आहे असं वाटत नाही आहे. मग मी खरंच एकटी राहतच नाही आहे, एवढी माझी सारी फॅमिली माझ्यासोबत राहते आहे. म्हटलं मी कशी एकटी राहील, अजिबात नाही. कारण माझा एवढा टाईम माझ्या मोबाईलमध्ये जातो आहे. इकडे ह्याला कॉन्टॅक्ट कर, त्याला कॉन्टॅक्ट कर, त्याला कॉन्टॅक्ट कर. माझं कामच कॉन्टॅक्ट करण्याचं आहे आणि बोलण्याचं आहे आणि आपले जे माझं बिझनेसची इन्फॉर्मेशन आहे ती देण्याचं माझं कामच आहे. तर चला भरपूर सारा अजून मला टाईम घालवायचा आहे आणि असंच घालवत राहीन हॅप्पी 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 हॅप्पी. कारण की लाईफचं एंड पण हॅप्पीच करायचं आहे. आपल्या लाईफचं एंड कधी आहे आपल्याला माहीत नाही. आपल्याला माहिती आहे आपण जगात कधी येणार आहे. जेव्हा आईच्या आपण पोटामध्ये असतो तेव्हा आपल्याला म्हणजे आपल्याला माहीत नसतं, पण आपल्या आईला माहीत असतं की बाबा ह्या वेळेस माझं बाळ येणार आहे. तर पण आपण हे पृथ्वी म्हणा, हे जग सोडून जावं म्हणा, हे आपल्याला माहीत नाही. कोणालाच माहीत नाही, कोणालाही माहीत नाही आहे की आपला कधी नंबर लागन, कधी आपलं विकेट पडन, कधी काय होईल, कधी आपलं तिकीट कट होईल, हे कोणालाच माहीत नाही. बरोबर आहे. म्हणून जगत राहा, आनंद घेत राहा, आनंद देत राहा. दुःख हे येतच राहणार आहे. कारण काही सुख आहे म्हणलं तिथं दुःख तर असणारच आहे. कारण काही सुखाचं विरुद्ध दुःख, दुःखाच्या विरुद्ध सुख आहे. तर ते येतच राहणार आहे आणि ते एक्सेप्ट करत राहा. एक्सेप्ट केले ना की असं नका बोलू की ते माझ्याविषयीच का, हे शब्दच वापरायचे नाहीत. आलं नाही ते आपल्याकडं आनंदाने एक्सेप्ट करा, आनंदाने. कारण की माझ्यात काहीतरी आहे म्हणून ते माझ्याकडं आहे हे बोलून एक्सेप्ट करा. आपोआप आपल्या ज्या आयुष्याला वळण आहे ना ते खूप छान प्रकारे लागतं आणि मी तेच केलेलं आहे आणि तेच करत राहील. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि छान छान कमेंट्स करा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा आणि रिप्लाय देत राहीन. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.